खवय्यांसाठी आता एक नवीन पर्वणी. चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन व्ही स्वराज आलय आपल्या विट्यात. सर्व सोयींयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे व्ही स्वराज. चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व्ही स्वराजला. तुम्हाला सेमिनार ट्रेनिंगसाठी AC कॉन्फरन्सची ही खास सोय. आमचा पत्ता जुना भळवणी रोड, तलावाजवळ, विवेकानंद नगर, विटा. संपर्क 95 52 63 30 05 आणि 82 63 94 73 10. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळ सदृश्य वाऱ्यांची ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवत नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिलाय. वाऱ्यांची ही दिशा बदलल्यामुळे कोकण घाटमाथ्यावर पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. यावेळी ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. अरबी समुद्रामध्ये एकीकडून मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवास सुरू असतानाच दुसरीकडे तयार होणारी चक्रीवादळ सदृश्य प्रणाली मान्सूनवर काही परिणाम करणार का, असाच प्रश्न अनेकांनी या स्थितीमध्ये उपस्थित केलाय. दरम्यान तुर्तास तशी कोणतीही शक्यता किंवा चिन्ह दिसून येत नसून मान्सूनचे वारे त्यांच्या गतीनं पुढे सरकताना दिसत आहे. सध्याच्या घडीला नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मान्सूननं मागील 24 तासांमध्ये श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला. या वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पूरक स्थिती निर्माण झाल्यानं अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे असणाऱ्या भागातही या वाऱ्यांनी चांगलीच प्रगती केली आहे. दरम्यान मान्सूनच्या धडकण्यानं मालदीव आणि कोमोरींच्या आणखी काही भागात मोसमी पाऊस दाखल झाला असून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात तो दाखल झालाय. वाऱ्याची एकंदर गती पाहता पुढील 3 दिवसात अर्थात रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं कायम ठेवलाय. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.